ऐन शिक्षक दिनाच्या निमित्ताने ज्या मॉनफोर्ड स्कूल आहे जे सावळीमध्ये आहे त्या स्कूलमध्ये असा किळसवाणा प्रकार झाला आणि बाबांची विटंबना करण्यात आली की जो प्रिन्सिपल आहे जो फादरी आहे आणि तो त्या शाळेचा प्रिन्सिपल असताना त्यांनी ते फेकून दिलं, ते तुडवलं. अशा प्रकारचं मुलांनी आम्हाला सांगितलं, पालकांनी सांगितल्यानंतर आम्ही बजरंग दलाच्या वतीने आम्ही त्या ठिकाणी गेलो. मात्र ही शहानिशा केल्यानंतर तिथले सीसीटीव्ही कॅमेरे बंद निघाले आणि सगळ्यांना तो प्रशासनाला दिलं पाहिजे. आणि त्याच्यामध्ये या प्रिन्सिपलने ज्या पद्धतीची वागणूक केलेली आहे, ज्या पद्धतीचे फोटो फेकलेले आहे त्याच्यावर तातडीने कारवाई केली पाहिजे आणि त्याला तिथून हाकलून लावलं पाहिजे. तो तिथून 2 दिवसात हाकलून नाही गेला तर बजरंग दलाच्या स्टाईलने त्याला आम्ही उत्तर नक्की 100% देऊ. I am sorry for the activity that had happened on 4th due to children's commotion in the class and start making noise. I thought of bringing them to a discipline, so I went to the class and I suppose we are not supposed to celebrate class-wise celebration because we have got a common celebration. When I went there, the children were playing all with that, teachers also. So they started giving gifts and kept all on the table. So I removed those gifts and kept aside, and few are here and there gone spread. In that, all I thought it's all gift wrapped. So I didn't know that there is some Sai Baba's portrait also is there. I am sorry for that. My action made everybody's feeling bad. I am greatly feel sorry. I am really sorry for that. I never meant anything. Intentionally, I have not done anything. I am really sorry for that. Have you kept the gift aside or have you thrown them? Gifts are all, I not only on that gift, all the gifts I spread. I didn't know what are the type of gifts they are there. That's what. Not only gifts, there flowers were there. Every class, complete class was commotion. So I want to bring down with the discipline. So I just kept here and there all the gifts. Sorry for that. उस दिन क्या था, मतलब शिक्षक दिन था, क्या सेलिब्रेशन हो रहा था? थोड़ा Not supposed to be a teachers day, but we are supposed to have the common celebration. But in the classes they are having their own celebration. That disturbed the discipline of the complete school, and they are shouting also. That made me uneasily. So I felt they are uneasy, and I went and told them this is not the way. So I removed few gifts and I threw here and there gifts. I am sorry. Very good. Thank you. सर आपल्या शाळेचं नाव काय आहे आणि कोणता दिवस होता, काय प्रकार घडला, थोडं सविस्तर सांगा. वर जातो. मॉनफोर्ड स्कूल सावळीर. मी भाऊसाहेब ब्राह्मणे. 4 तारखेला आपल्या शाळेमध्ये शिक्षक दिन आयोजित करण्यात आला होता आणि त्या दिवशी सकाळी साधारणतः 7:45च्या दरम्यान वर्गामध्ये मुले गिफ्ट वगैरे घेऊन बसलेले होते आणि त्यांनी आतून दरवाजा लावला असल्या कारण ते मोठे ओरडत होते. प्रिन्सिपल्स ओरडल्यामुळे त्यांना वाटलं की बाबा काहीतरी अनुचित प्रकार घडू शकतो, म्हणून ते प्रिन्सिपल वर्गाकडे त्यांनी धाव घेतली आणि बघितलं तर मुलं दरवाजा उघडायला तयार नव्हते, कारण त्यांना शिक्षकाचा सेपरेटली शिक्षक दिन साजरा करायचा त्यांच्या क्लास टीचरचा. तर प्रिन्सिपलने दरवाजा उघडायला सांगितलं आणि मुलं काहीही सांगायला तयार नव्हते. त्यामुळे प्रिन्सिपलला थोडासा राग आला त्याच्याबद्दल आणि त्यांनी ते टेबलवरचे गिफ्ट थोडेसे खाली फेकल्यामध्ये त्यांना माहिती नव्हतं काही गिफ्ट हे रॅप केले होते. त्याच्यामध्ये साईबाबांचा फोटो पण होता, परंतु तो कागदामध्ये गुंडाळला असल्या कारणाने त्यांना माहीत नव्हतं की साईबाबांचा फोटो आहे आणि जाणून बुजून तो फेकणे त्यांचा उद्देश तसा नव्हता, परंतु चुकून त्यांच्याकडून तो खाली फेकला गेला आणि त्याच्यामुळे समस्त पालकवर्ग, विद्यार्थी आणि जे शिर्डीचे जे साईबाबा भक्त आहे यांच्या भावना दुखावल्या. त्याबद्दल त्या शिर्डी पोलीस स्टेशनला येऊन त्यांनी जाहीर माफीनामा आपला पोलीस स्टेशनला दिलेला आहे. तसेच सर्व पालकवर्ग, समस्त साई भक्त आणि विद्यार्थी यांची देखील प्रिन्सिपल सरांनी जाहीर माफी मागितली आहे आणि झालेल्या प्रकाराबद्दल मला देखील खेद आहे. त्याबद्दल मीही देखील मनापासून खेद व्यक्त करतो आणि आपणाला हेच सांगू शकतो की याच्यामध्ये कुठलाही भावना दुखवण्याचा उद्देश नव्हता. तरीही आपण या गोष्टी समजून प्रिन्सिपलला माफ करशाल अशी माझी अपेक्षा आहे. धन्यवाद. शाळेमध्ये महापुरुषांचे फोटो कुठे दिसत नाहीये, साईबाबांचा फोटो नाही. आपल्या शिर्डीच्या शेजारी शाळा आहे 5 किलोमीटरवर. साईबाबांचा फोटो नाही, देवतांचे फोटो नाही, महापुरुषांचे फोटो नसल्याचा आरोप केला जातो. सर, ही धार्मिक रिलिजियस संस्था असल्या कारणाने आपण त्यामध्ये कुठल्याही धर्माचं अनुकरण करत नाही. फक्त आपण काय करतो, महापुरुषांचे फोटो आहेत त्या शाळेमध्ये प्रत्येक वर्षी शिवजयंती असेल, दिवाळी असेल, तुम्हाला सांगतो मकर संक्रांत असेल किंवा जे काही विविध सण आहे उत्सव आपण साजरे केले जातात. हे तुम्हाला पालकही देखील चांगल्यापर्यंत सांगतील आणि हे आता जे प्रिन्सिपल आहेत ते आल्यापासून अजूनच चांगल्या प्रकारे सण उत्सव आपण साजरे करतोय. त्याचे फोटो पण तसे आपल्या अल्बममध्ये आहेत, त्याच्या आपण जतन करून ठेवले आहेत. आणि जे महापुरुष आहे याचे जे काही फोटो आहेत आपण म्हणता की तसे नाही आहेत, तर सर्व महापुरुषांच्या शाळेमध्ये फोटो आहे ते लायब्ररीमध्ये आपण लावलेले आहेत
आणि ज्यावेळेस ज्या महापुरुषाची जयंती असेल, उत्सव असेल, त्यावेळेस आपण ते काढतो आणि त्यांची जयंती साजरी करतो. आता गेल्याच वर्षी आपण मोठ्या उत्साहाने शिवजयंती साजरी केली शाळेमध्ये. आता पालकांनी जे मागणी केलेली आहे की जे कोणी सध्या प्राचार्य आहे त्यांची मी त्या संदर्भात आपण वरिष्ठांशी बोलून काही तोडगा निघेल त्याविषयी मी चर्चा करून तुम्हाला कळवेल. धन्यवाद सर. धन्यवाद.